नवीन वर्षाचा सर्वात मोठा संकल्प आपली माणसं. 31 डिसेंबर 2025 ची रात्र होती. सगळीकडे नवीन वर्ष 2027च्या स्वागताचा जल्लोष सुरू होता. फटाक्यांची आतिषबाजी होत होती. पण 70 वर्षांच्या आजोबांच्या घरात मात्र शांतता होती. ते खिडकीबाहेर शांतपणे पाहत बसले होते. त्यांच्या समोर टेबलावर 2 ताटे वाढलेली होती, पण समोरची खुर्ची रिकामी होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. इतकी वर्ष दोघे मिळून नवीन वर्षाचं स्वागत करायचे, पण यावेळेस ते पूर्णपणे एकटे होते. त्यांना वाटले, आता कोणासाठी नवीन वर्षाचा आनंद साजरा करायचा? तेवढ्यात त्यांच्या फोनची रिंग वाजली. त्यांच्या मुलाचा व्हिडिओ कॉल होता, जो कामाच्या व्यापात गेल्या 2 वर्षांपासून घरी आला नव्हता. हॅपी न्यू इयर बाबा, काय करताय? आई नाही रे बाळा. तुझी आई असती तर आज डबा भरून मिठाई आणली असती. आता फक्त तिची आठवण सोबत आहे. मुलाला वडिलांच्या आवाजातील एकाकीपणा जाणवला. त्यानं कॅमेरा आपल्या बाजूला फिरवला. तिथे त्याची पत्नी आणि मुलं बॅगा भरून तयार उभी होती. मुलगा म्हणाला, बाबा, 2025 मध्ये मी खूप पैसे कमावले, पण तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही. म्हणून 2026 चा माझा पहिला संकल्प हाच आहे की आम्ही सर्वजण पुढच्या विमानानं घरी येतोय. आता आपण कायम सोबतच राहणार. आजोबांच्या थकलेल्या डोळ्यात आनंदाश्रू आले. 2026 चे स्वागत करण्यासाठी आता त्यांच्याकडे एक मोठे कारण होते. तात्पर्य. कॅलेंडरची पानं बदलण्यापेक्षा तुटलेली मनं आणि नाती जोडणं हेच खऱ्या अर्थानं नवीन वर्षाचं स्वागत असते.